नमस्कार. एक वेगळी गोष्ट घेऊन आलो तुमच्या समोर. एक पत्र आले माझ्याकडे. व्हॅनिटीत बसलो होतो मी आत्ता, तर हर्षल भाऊंच्या आत्या आल्या आणि त्या असं म्हणलं की मला हर्षलबद्दल आपुलकी आहे. मला जसं जमलं, जसं माझ्या मनात भावना आल्या, तसं मी हर्षलसाठी हे पत्र लिहिलं. तुम्ही वाचून दाखवा. जरा वय झालंय त्यामुळे चष्मा वापरतो. चिरंजीव हर्षल या आत्या पुष्पांचे मनापासून आशीर्वाद. हर्षल, तू तसा लहानपणापासूनच धडपड्या. धडपड म्हणजे पडझड नव्हे, तर पडल्यानंतरही स्वतःच्या पायावर लगेच उभा राहणारा. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. माझ्या मनात कायम एक सुप्त भावना लपलेली होती की हर्षल पुढे जाऊन स्वतःच्या ताकदीवर नक्कीच काहीतरी करून दाखवेल. शाळेत न रमणारा हर्षल वयाच्या 18व्या वर्षीच व्यवसायाच्या इराद्यानं रणात उतरला. त्याला छोट्या मोठ्या व्यवसायाचं काही वावगं वाटत नव्हतं, म्हणून प्रथम त्यानं पेपर विक्रीच्या व्यवसायात पदार्पण केलं. त्यातून होणाऱ्या टीकाटवाळीकडे दुर्लक्ष करून ध्येयावर लक्ष केंद्रित केलं. इच्छा असली की मार्ग सापडतो, याप्रमाणे होर्डिंगच्या व्यवसायाची सुरुवात केली. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. 5 मे रोजी हर्षलचा वाढदिवस, पण आदल्या दिवशीच तुफान वादळानं पुण्यात धुमाकूळ घातला आणि सर्व ठिकाणचे होर्डिंग जमीनदोस्त झाले. प्रचंड आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलं. पण डगमगेल तो हर्षल कसला. नव्या जोमानं परत उभा राहिला. व्यवसाय करत असताना त्याने सामाजिक कार्यात सक्रिय होत आपल्या सेकंड इनिंगला प्रारंभ केला आणि समाजकार्यातून राजकीय जडणघडण घडत गेली. विविध उपक्रमांद्वारे जनतेसमोर येतानाच 2007 सालचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वजनिक निवडणुकीचे बिगुल वाजले आणि इच्छुक उमेदवार म्हणून रिंगणात उतरलाही. जनतेच्या विश्वासावर आणि केलेल्या कामांच्या बळावर पक्षाकडे उमेदवारी मागितली, पण ऐनवेळी पक्षानं उमेदवारी दिली नाही. तेव्हा अपक्ष म्हणून फॉर्म भरला. पण तू अजून लहान आहेस, तुला अजून पुढे खूप संधी आहे, ही निवडणूक लढवू नकोस असं पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यामुळे माघार घ्यावी लागली आणि निराशा पदरी पडली. तरीही उमेद खचू न देता आणखी जोमानं कामाला लागला. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली काम सुरू केले. त्यातच समाजातील काही विघातक शक्तींनी बालाजी प्रतिष्ठानच्या संस्थेवर मोठा आघात केला. जबरदस्त मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा पडणे, पुन्हा उठणे आणि कामाला लागणे असं चक्र सुरू राहिलं. नवी दिशा, नवी आशा. आणि हे सर्व घडत असतानाच सन 2012च्या महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्या. पुन्हा अर्ज भरणे आणि पुन्हा ऐन वेळी तिकीट नाकारणे हा अंक चालूच राहिला. कार्यकर्त्यांच्या बळावर पुन्हा अपक्ष म्हणून गुरुवारी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या साथीनं उभा राहिला. नेहमीप्रमाणे वरिष्ठांकडून प्रचंड दबावतंत्र सुरू होतेच, पण भाऊंचे पाठबळ आणि आशीर्वाद असल्यानं उमेदवारी कायम ठेवली. सांगवीतील सर्व दिग्गजांनी हर्षलच्या पराभवासाठी जंग जंग पछाडलं. अगदी निसटत्या अशा पराभवास सामोरं जावं लागलं. त्यावेळी हर्षल अगदी निराश मनानं माझ्याकडे आला. कार्यकर्ते देखील सैरभैर अवस्थेत होते, पण मी सर्वांना धीर दिला. पुन्हा नव्या आशा जोमानं कार्य करीत राहा असा सल्ला दिला. मी त्याची आत्या या नात्यानं सल्ला दिला खरा, पण अशा विपुल अवस्थेत हर्षलने मला जे उत्तर दिलं ना, ते ऐकून मी सुन्न होऊन गेले. आणि त्यांच्यातील विचारांची उंची पाहून तो किती महान आहे याची प्रचिती मला आली. तो म्हणाला, आत्या, बलशाली नेत्यांनी बळाचा वापर कोणावर किती प्रमाणात केला पाहिजे याचं त्यांचं तारतम्य राखता आलं पाहिजे. मी तर शत्रूंच्या कपड्यांनाही धक्का लागू देत नाही, पण त्यांना त्यांच्या अपराधाची जाणीव करून द्यायची आहे.
मला त्यांचा नायनाट करायचा नाही आहे. असा माझा आज भाचा आज आपणासमोर उभा आहे, साध्या मनाचा, निर्गवी स्वभावाचा. त्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद. तुझीच आत्या पुष्पा विजय हागवणे. धन्यवाद.